नोटीस वगैरे काय बजावली? नाही, काही शिंदेबांधव आलेले त्यांना नोटीस देऊन त्यांनी ॲफिडेविट करून दिलेलं आहे, त्यांनी फॉर्म ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि नियमानुसार त्यांना मुदत मिळणार आहे. जे आपले गव्हर्नमेंटचे कायदे केंद्र सरकारचे त्यांच्यानुसार त्यांना मुदतवाढ त्याची मिळणार आहे. आणि आज SP ऑफिसमध्ये त्याची प्रोसेस असते, त्याची त्यांनी नोंद घेतलेली आहे आणि मला वाटतं त्यांना ते सहकार्य केंद्र सरकार राज्य सरकार करेल, कारण ती जी प्रोसेस आहे प्रोसेसनुसार करण्याचा तो प्रयत्न झालेला आहे आणि 100% त्यांना मदत होणार. मामा, जे सिंधी बांधव आहेत आज ज्यांचं टुरिस्ट व्हिसा संपलेला आहे, असे 7 जण जे आहेत त्यांची तुमच्याकडे पण मागणी आहे की आम्ही पण हिंदू आहे, आम्हाला त्या दिवशी आम्हाला पाठवू नका, आम्हाला याच ठिकाणी राहायचं आहे. या संदर्भात त्यांनी तुमची भेट पण घेतली आहे. भविष्यात आम्ही मदत करणार त्यांना. हिंदू म्हणून मला वाटतं त्यांना जर तिथे काही त्रास होत असेल आणि त्यांच्या काही मागणी असेल तर केंद्र सरकारने कायदा पण बनवलेला आहे. त्या कायद्याच्या आधारावरती मला वाटतं त्यांचे राईट्स आहे आणि त्या राईट्सच्या मुद्द्याने आम्ही त्यांना मदत करणार. गैरसमज असा निर्माण झालेला आहे की LT व्हिसा आणि सार्क व्हिसा त्याच्यात कन्फ्युजन झालेलं आहे. जळगावमध्ये जेवढे नागरिक आहेत ते सगळे LT व्हिसावर आहेत, म्हणजे ते कायदेशीररित्या आहेत. परंतु मग अफवा अशा पसरत आहेत की ते सार्क व्हिसावर असतील किंवा बेकायदेशीररित्या राहतात. काय सांगा? नाही, असं आहे, मी सर्व जनतेला आव्हान करेल की आता वेळ खूप खराब आहे, कोणत्याही अफवाला बळी पडू नये. मला वाटतं नियमानुसार सरकार त्याचं काम करत असतं. जर काही अडचणी असतील तर त्याच्यातून समन्वयाने मार्ग काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण मला वाटतं अफवाला कोणी बळी जाऊ नये, वातावरण खराब होऊ नये याची काळजी मला वाटतं आम्ही सर्वांनी घ्यायची आहे. पण एक जर इतिहास पाहिला असेल तर हिंदू म्हणून मला वाटतं त्यांना जी अपेक्षा आहे की आम्ही इथे राहावं, मला वाटतं त्याच्यात काही गैर नाही आहे. त्यांनी नियमानुसार आता एक अर्धा भारताचा नागरिक अमेरिकेला जातो, नागरिक तर तो घेतो, मग काय त्याला त्याचा अधिकार येतो राहण्याचा, त्याच्यामुळे ते येऊन राहू इच्छितात, त्यांचा अधिकार आहे, ते राहू, आम्ही मदत करू त्यांना. आणि केंद्र सरकारचा कायदा पण झालेला आहे तो. पण आमचं कोणाला विरोध नाही, पण जो भारतात राहून मला वाटतं भारताच्या विरुद्ध कोणी घोषणा करेल तर ते आम्ही हिंदू म्हणून भारतीय नागरिक म्हणून आम्ही सहन करू शकणार नाही. बस एवढे आमची एक नम्र विनंती. पाकिस्तानवरून टुरिस्ट व्हिसावर किती लोक इथे आलेले आणि किती लोकांना नोटीस बजावण्यात आली आहे? नाही, आता ते 7 लोकांचा विषय आहे, काहीतरी 400चा आकडा आहे. काही लोकांनी रिन्युअल केलेले आहे, पण जे काही अडचणी असतील ते मला वाटतं मार्ग काढू त्याच्यातून. जर कोणी लोकांनी संपर्क केला तर आम्ही त्याच्यातून मदत करू. केंद्र सरकारकडे काय मागणी करणार? केंद्र सरकारकडे जे पाकिस्तानचे काही हिंदू लोक जे भारतमध्ये स्वतःचं नागरिकत्व मागत आहे त्यांना मदत करावी, आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करा. कारण ते दहशत आहेत, त्यांना असं वाटतं की बुवा तिथे आम्हाला त्रास होईल जे आलेले, त्याच्यामुळे आम्ही हिंदू म्हणून मला वाटतं दुसऱ्या हिंदूंना मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल त्याच्यामुळे केंद्राकडे ते मागणी करणार आम्ही. नागरिकांना काय आव्हान करणार? नागरिकांना आव्हान करू की बुवा कुठेही कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका. हा भारत देश संवेदनशील आहे. मला वाटतं सर्व आम्ही शांततेने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे. परत मी सांगेल की आम्ही आज हिंदूंवरती 26 लोकांवरती जो तिथे बळी गेला, मला वाटतं त्याच्याविषयी लोकांच्या तीव्र भावना आहेत हिंदू म्हणून सर्वांच्या. पण मला वाटतं भारतीय नागरिक म्हणून आम्ही भारत देशाचा आदर करणं, संविधानाचा आदर करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये जातीपातीपेक्षा मला वाटतं आम्ही भारतीय आहोत हे सुद्धा याचं भान मला वाटतं सर्व नागरिकांनी ठेवलं पाहिजे. उद्या एखादा भारतात राहून जर पाकिस्तान जिंदाबाद म्हणेल तर मला वाटतं ते आम्ही भारतीय म्हणून हिंदू म्हणून सहन करू शकणार नाही. याच्यामुळे वातावरण खराब होईल, याची काळजी मला वाटतं सर्व समाजाने सर्व भारतीय नागरिकांनी घेण्याची आवश्यकता आहे.